वेगवेगळ्या क्लब्सचे मेंबर्स ज्यांचा माझ्या हातून सन्मान झाला त्या सर्वांना मी अभिनंदन करते की तुमच्या भागामध्ये हे सभागृह झालेलं आहे. मुसळे जी मला सांगत होते मधुकरजी त्यांच्या डिग्र्या आणि त्यांनी सांगितलं की त्यांनी MSc केलं आहे. तिथपर्यंत मला काही वाटलं नाही. मग त्यांनी सांगितलं मग लॉही केलं आहे. मग मी लॉ नंतर MBA केलं आहे. त्याच्यानंतर मी PhD केलं आहे. मी म्हटलं अहो तुमच्यासमोर तर मला असं तुमच्यासमोर मला असं वाटेल की मी काहीतरी अनपढ गवार आहे, इतकं तुम्ही शिकलेले आहात. म्हणजे इतकं शिक्षण, इतकं हे ग्रामीण भागाचे त्यांचे लिंक आहे. त्यांनी सांगितलं की त्यांचं मूळ गाव सासरचं हे जरी तिकडे वाशिमचं असलं तरी ते आमच्या परळीचे तळेगावचे मूळ आहेत. त्यामुळं बायकोकडून हा वशिला आहे. इथे मी जी आलेली आहे ती त्यांच्यामुळे आलेली आहे आणि जावई म्हणजे ते जावई झाले मुंडेंचे, त्याच्यामुळं मला यावं लागलं. याच्या वेगवेगळ्या इमारती आणि लॅब आणि एक पशुवैद्यकीय दवाखाना ह्याचं उद्घाटन आहे. इथले पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते ते आहे आणि मी त्या विभागाची मंत्री आहे. आयोजन माझंच आहे आणि मला तिकडेही वेळेवर जायचं. मी वेळेवरच निघते. पुणेकरांना आनंद होईल हे ऐकून की मी वेळेवर निघते आणि वेळेवर जाते. आणि मी वेळेवर निघाले पण आज छोटासा एक ॲक्सिडेंट झाला होता घाटामध्ये. त्यामुळं रस्त्यामध्ये खूप वेळ जॅम लागलं. पोलिसांनी म्हटलं की जुन्या रस्त्यावर जा म्हणून आम्ही जुन्या रस्त्यावर गेलो तर तिकडे पण जॅम लागलं. परत पोलिसांनी मला परत हायवेवर आणलं आणि मग त्याच्यामध्ये आमचं जवळपास 45 मिनटं त्याच्यामध्ये गेले असावेत. त्यामुळं मला यायला उशीर झाला आणि 1 वाजल्यानंतर 4 वाजेपर्यंत पुण्यात कार्यक्रम घ्यायचा म्हणजे थोडंसं टेन्शन येतं मला पण कारण पुण्यातील लोक आमच्या कार्यक्रमाला गर्दी होते, गावाकडची लोक येतात, आमच्या ऑफिसला सुद्धा किमान इतकी लोक असतात. पण पुण्यातल्या कार्यक्रमाची आमची अपेक्षा वेगळी असते. एक व्यक्ती हा म्हणजे वैचारिक व्यक्ती आहे. तो काही असा गर्दी नाही आहे की चला इकडे चालले माणसं असा आणणारा. त्याला चॉईस आहे की कोण येणार आहे कार्यक्रमाला, कोणाच्या हस्ते उद्घाटन आहे. अच्छा मग ते आम्हाला नाही यायचं, त्यांना तो चॉईस आहे. पण तुम्ही सगळे आलात हा म्हणजे माझ्यासाठी सन्मान आहे की तुम्ही सर्व आलात. तर त्यामुळे पुण्याचं एक शिस्त आहे 1 ते 4 सगळेजण आराम करतात, विचार करतात, लिखाण पढाण काय करतात. त्यामुळे म्हटलं मग 1 ते 4 कार्यक्रम मला हार्डली वाटलं रिबीन कापायचे निघायचं आहे. तर एवढे संख्येने आले, ज्येष्ठ नागरिक आले आहेत, सर्व सुशिक्षित वर्ग इथे आलेला आहे. सभागृह वगैरे आमच्या ग्रामीण भागात कौतुक वाटतं, लग्न असतात, सोहळे असतात. पण आता शहरामध्ये तर गरजच आहे, प्रत्येक विकास कामाची गरज आहे आणि ती गरज पूर्ण करण्यासाठीच नगरसेवक आहेत, महापौर आहेत, आमदार आहेत, खासदार आहेत. आणि ज्यांना असं वाटतं ना की आपण काहीतरी झालो आमदार, खासदार, मंत्री म्हणजे आपल्याला काहीतरी वेगळी पॉवर मिळाली आहे, त्यांचं जनतेशी नाळ तुटत असते. पण एखादा व्यक्ती जर 4 टर्म निवडून येत असेल किंवा एखादा व्यक्ती जर वर्षानुवर्षी इथे काम करत असेल तर ती फार मोठी ताकद आहे. आमदार खासदारापेक्षा नगरसेवकांचं काम फार वेगळं आहे. महापालिकातील नगरसेवक यांचं काम वेगळं आहे आणि त्यामुळे त्यांना जर लोकप्रियता मिळत असेल तर ही कौतुक करण्यासारखीच गोष्ट आहे. मी त्यांचं मनापासून नवरा बायकोचं, पती पत्नीचं कौतुक करते आणि त्यांचं अभिनंदन करते की त्यांनी हे काम उभं केलं. मी मोठ्या कार्यक्रमांना जात असताना माझं आवड असते की जिथे छोट्या बैठका होतील तिथेही जावं. कारण तिथे जाण्याचं जे एक वाईब असतं, एक लोक जे पाहतात आपल्याला. आता जसं आज मी येत होते ना तर म्हणजे मी जाप करते तर मी गाडीत वेळ मिळाला की जाप करते. मी आपली जाप करते. मागूनही एक ट्रक गेला, त्या ट्रकमध्ये कदाचित लेबर होते का काय ते माझ्याकडे हात करत होते. मग ऑटो रिक्षा ड्रायव्हर हात करत होता. म्हणजे एखाद्या मोठ्या गाडीतला माणूस हात केला तर एवढं लक्ष दिलं नाही तरी चालतं. पण जेव्हा ती माणसं कष्ट करणारी आपल्याकडे हात करतात आनंदाने आणि असं एकदम असं वगैरे करतात तेव्हा खूप बळ मिळतं. आणि मला असं वाटतं की जीवनामध्ये आपण बऱ्याच गोष्टी कमवत असतो पण इथे जे आपल्याला शांती मिळते ती सामान्य माणसाची सेवा करून मिळत असते. त्यांच्या डोळ्यामध्ये आपल्याविषयी आदर जेव्हा आपल्याला दिसतो ही खरी पावती असते. पडणं, निवडून येणं, मंत्रीपद मिळणं, नगरसेवक होणं, आमदार होणं, खासदार होणं याहीपेक्षा लोकांच्या नजरेत आपल्याविषयीचा आदरभाव ही फार मोठी पावती आहे. 11 वर्षे झाले माझ्या वडिलांना जाऊन, पण आजही डोळ्याच्या लोकांच्या कडा पाणावतात. मुंडे साहेबांविषयी भेटलं की भरभरून सर्वजण बोलतात आणि आजही त्यांच्या नावाने लोक वास्तू उभ्या करतात. आता एक कंधारला
जवळपास त्या लोकांनी 3-4 कोटी खर्च करून, छोटंसं गाव आहे एक माळा कोळी म्हणून, एक मोठं असं भव्य मंदिर बांधलेलं आहे, मुंडे साहेबांचा पुतळा केलेला आहे. ते जवळपास 1 वर्ष झाले उद्घाटन थांबलं आहे, कारण माझी वेळ मिळत नाही आहे. 2 वर्ष झाले लातूरमध्ये पुतळा बनवलेला आहे, तो कवरमध्येच आहे, कारण माझी वेळ मिळाली की मुख्यमंत्र्यांची मिळत नाही, मुख्यमंत्र्यांची मिळाली की उपमुख्यमंत्र्यांची मिळत नाही, तोपर्यंत आचारसंहिता लागते, असं करून तेही थांबलेलं आहे. तर ते सगळे प्रतीक्षेत आहे. आता मी म्हटलं तर तुम्ही साहेबांचं नाव घेऊन केलं तर मुलगी म्हणून मला यायला पाहिजे, पण माझा एकटीचा हक्क नाही आहे त्यांच्यावर. या सगळ्यांचा जास्त हक्क आहे माझ्यापेक्षा, तुमचा सगळ्यांचाही तेवढाच हक्क आहे. त्यामुळे माझा अपेक्षित असणं आवश्यक नाही. प्रत्येकजण जो त्यांच्या विचारांवर चालतो आहे किंवा त्यांच्याबरोबर काम करतो आहे, तोही त्याच प्रेरणा घेऊन आणि तेच संस्कार घेऊन काम करतो आहे. त्यामुळे तुम्ही सर्वही त्यांच्याच परिवाराचे सदस्य आहात. मंचावरचे लोक मुंडे साहेबांवर काम केलेत, मी एवढीशी असल्यापासून काम केलेले आहेत, त्याचाही माझ्या मनामध्ये खूप सन्मान आहे. पण मी आज त्यांच्या भावना ओळखून आले. दोघांनी मला आग्रह केला आणि मला म्हटलं चला आज मी येते आणि तुमच्या कार्यक्रमाला येते, तुमची इच्छा पूर्ण करते. आणि खूप छान तुम्ही लोक जमवले, माझा सन्मान केला, त्याबद्दल मी खूप तुम्हाला आभार व्यक्त करते. आधी माझ्याकडे ग्रामीण विकास खातं होतं, महिला बाल विकास खातं होतं, माझ्याकडे रोजगार हमी होतं, जलसंधारण होतं, जलयुक्त शिवारसारखी योजना मी करू शकले. अनेक चांगल्या योजना मी केल्या, अगदी मोदीजींच्या हस्ते पुरस्कार देखील मिळाले. आता माझ्याकडे पशुसंवर्धन आहे आणि पर्यावरण आहे. म्हणजे आधी मी जेव्हा काम करत होते त्यांना बोलता यायचं, आता मी ज्यांच्यासाठी काम करते त्यांना बोलताही येत नाही. म्हणजे पर्यावरणालाही बोलता येत नाही ना, कुठे झाडांना बोलता येतं, कुठे डोंगर तोडले चालले त्यांना व्यक्त होता येतं, कुठे नद्या प्रदूषित होत आहेत त्यांना व्यक्त होता येतं, कुठे गायींना त्यांची कत्तल होते त्यांना व्यक्त होता येतं, कुठे वेगवेगळ्या पशुसंवर्धनाच्या विषयांना हाताळत असताना त्यांना व्यक्त होता येतं. पण पशुसंवर्धन खातं हे तेवढंच नाही, हे एक मोठं उद्योगाचं खातं आहे. सगळ्यात जास्त PhD झालेले आणि शिकलेले लोक कोणत्या खात्यात असतील तर ते पशुसंवर्धन आणि पर्यावरणमध्ये आहेत. आणि मला वाटतं हे एक खूप चांगला अनुभव माझ्यासाठी. सगळे रिसर्च केलेले लोक पर्यावरणामध्ये, मॅनग्रोव्हजमध्ये, CRZमध्ये प्रचंड एज्युकेटेड लोक आहेत आणि खूप मला त्याच्यामध्ये शिकायला मिळतं. मला असं वाटतं कुठलंही पद हे आपल्याला शिकण्यासाठी आहे आणि त्याच्यापासून पुढे होण्यासाठी आहे. तर खूप छान संधी मिळते, चांगले उद्योजक बनवण्याची संधी या खात्यामधनं मिळते आणि त्याच्यामध्ये मी काम करत आहे. त्यामुळे पुण्याच्याही नदीचं संवर्धन आणि प्रदूषण मुक्त करण्याचं कामही माझ्याकडेच आहे. आता ते काम अत्यंत संत म्हणजे कासवाच्या गतीने संत चाललेलं होतं. आता मी त्याला भेट देणार आहे पुढच्या दौऱ्यामध्ये. 2-3 बैठका देखील घेतलेल्या आहेत आणि पर्यावरणाचा विषय हा हातामध्ये घेतला आहे. पण हा हातामध्ये मी घेतल्याने भागणार नाही, कारण आपल्याला सगळं सरकारने केलं तर नाही होणार, तुमच्या सगळ्यांचा सहयोग पण पाहिजे. तर एवढीशीच आता आम्ही एक कॅम्पेन करतो आहे. म्हणजे आमचे केंद्र शासनाने 22 मे ते 5 जून असा एक पर्यावरणाचा कार्यक्रम घेतला आहे. 5 जून हा जागतिक पर्यावरण दिन आहे आणि त्यामुळे आम्ही नो प्लास्टिक हा कार्यक्रम हातामध्ये घेतलेला आहे. एक सिंगल यूज प्लास्टिक पूर्णपणे बंद करायचं, त्यामुळे आम्ही ते संपूर्णतः बंद करण्याचा प्रयत्न करतो आहे. आता जसं माझ्या कार्यक्रमांना मी फटाके बंद केलेले आहेत कारण त्याच्यामुळे प्रदूषण होतं, तसं आता इथे सिंगल यूज प्लास्टिक असेल तर पुढच्या वेळीपर्यंत ते करू नका. आता असेल तर व्यवस्थित ते डिस्पोज करा आणि आपण सुद्धा या गोष्टी पाळल्या पाहिजे. नाहीतर फार जे आपल्याला वाटत होतं ना 100 वर्षानंतर असं होईल, ते आता 15-20 वर्षांनीच होणार आहे असं दिसते. ऑक्सिजनचा परिणाम होणार आहे, न पाण्याचा परिणाम होणार आहे. त्यामुळे आपण नागरिक म्हणून पण याच्यामध्ये आम्हाला सहकार्य करावं. आपण सर्वांनी पण से नो टू प्लॅस्टिक हे करावं. आपण लाफ्टर क्लब चालवता ताई, तुम्ही पण सकाळी वॉकिंगचे तुमचे क्लब्स असतील, तुमचे सिनियर सिटिझन्सचे क्लब असतील तर जरूर तुम्ही तुमच्या परीने या गोष्टी आपापल्या परीने करायचा प्रयत्न करा. छोटा प्रयास सगळेजण करा. हे आव्हान मी आपल्याला या निमित्ताने करेन. आणि मुसळे दाम्पत्याचं पदात एकदा खूप अभिनंदन करेन. ईश्वर असंच तुमच्या हातून काम घडू, परत उत्तरोत्तर तुम्हाला चांगली आणि वरची संधी मिळत जाओ हीच तुम्हाला शुभेच्छा देते आणि मी माझ्या वाणीला विराम देते.